हरे कृष्णा. नमस्कार. भगवान श्रीकृष्णांचे जे सर्व भक्त आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांची महती तर सगळ्यांना माहीतच आहे. पण आपल्याला पृथ्वीवर या भगवान श्रीकृष्णाने आपल्याला का जन्म घातला, हे पृथ्वी निर्माण पाठीमागं करण्याचे कारण काय, हे आकाशगंगा, आपलं व्यवहार, आपण वागतो का, आणि काय नेमकं हे सगळं करण्यापाठीमागचं भगवान श्रीकृष्णांचं एक ध्येय होतं, हे कुठल्याही आपल्या आज ताग्यात कुठल्याही मानवजातीला आपल्याला अवगत झालं नाही. आपण किती गूढ अनाकलनीय अशा जगात राहतो आणि जे सत्य आपण माहीत करण्याला आपण कमी पडतो. का कमी पडतो? आपल्याजवळ असा कमी कायपणा आहे का? हा पृथ्वीवर असं गूढ अनाकलनीय जग परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे. काय त्याचं नियोजन आहे, प्रयोजन आहे? याचं उत्तर आपल्या सर्वांना कधी सापडलेलं आहे का? मला तर खूप वेळा असा प्रश्न पडला आहे, का हा भगवान श्रीकृष्णाने ही पृथ्वी निर्माण केली, हे आकाशगंगा निर्माण केले, काय एवढे अनाकलनीय सगळे जे आपल्याला भविष्यातलं माहीत नसतं, भूतो माहीत नसतं, पाठीमागच्या जन्माचं माहीत नसतं, या जन्माचं माहीत नसतं. आत्ता आपण जगतोय एवढंच आपल्याला माहीत असतं. पण या पाठीमागचं प्रयोजन काय आहे, आपण का जन्माला आलो, कशासाठी आलो, आपण करायचं काय, हे आपण अंधार जगात जसं आंधळ्याने चालावं तसं आपलं हे जीवन आहे. अंधार सगळीकडे पसरलेलं, काय माहीत नाही. मग आपण कसं जगायचं, काय करायचं, आणि काय हे जीवनाचं ध्येय आपल्या? प्रत्येकजण माणसाचा विचार अविचारी गूढ रीतीनं वागतो. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, यातच माणूस कन्फ्यूज होऊन आयुष्य काढून जातो. कधी तुम्हाला असा प्रश्न पडला का? मला तर वारंवार असा प्रश्न पडतो. याचं उत्तर माझ्याजवळ तर कधीही आज तागायत सापडलं नाही. काही पाठीमागचं आपल्याला माहीत नसतं, पुढचं माहीत नसतं. सध्या वर्तमानमध्ये आपण जगतो. काय आहे हे निर्माण केलं, त्याच्यासाठी सुद्धा तत्त्वज्ञान आहे. गीतामध्ये आपल्याला उपदेश सांगितलेला आहे. पण काय नेमकं आहे, कसं वागायचं, हे प्रॉपर तरीकेने मानवजातीला आपल्याला माहीतच नाही. आणि जर कुणाला याचे उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये खरंच तुम्हाला तुमच्या मनातून जे योग्य वाटतं तशा पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला जे अनुभवायला आलं आहे, तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही अनुभवलं आहे कृष्णाविषयी, की आपल्याला यासाठी निर्माण केलं आहे, आपल्याला ह्या गोष्टीसाठी आपल्याला परमेश्वराने अशा पद्धतीनं आचरण करायला सांगितलं आहे, हा प्रॉपर तरी आपण आपल्या जीवनाचे ध्येय गाठू शकतो, हे कुणाला अनुभव आलं असेल तर प्लीज मला कमेंट करा. आणि हे आपल्या मानवजातीसाठी निर्माण केलेले या पृथ्वीवरील सर्व सजीव निर्जीव या अनाकलनीय गूढ रहस्याचे काय नेमके आपल्याला बनवपाठीमागचे कारण आहे, हे आपल्याला तर समजेल, ज्याने आपल्याला मानसिक शांतता आणि समाधान तर भेटेल. हरे कृष्ण.